तिखट मिठाच्या पुऱ्या तर आपण नेहमी बनवतो, पण लाल भोपळ्याचे गोड चवीचे खुसखुशीत घारगे कसे करायचे किंवा ते परफेक्ट व्हावे त्यासाठी काय करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि कमी तेलकट परफेक्ट असे घारगे होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मोहिनीता तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या किचनमध्ये। घारगे बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो असा काशीफळ किंवा लाल भोपळा घेतलेला आहे आणि जो हा बियांचा आणि पाठीचा किंवा सालीचा भाग आहे भोपळ्याचा तो आपण स्वच्छ करून घ्यायचा। आता या भोपळ्याच्या फोडी करून घ्यायच्या। तर फोडी करत असताना थोड्याशा मोठ्या फोडी केल्या तरी चालणार आहेत, खूप जास्त बारीक कापायची गरज नाहीये। तर इथे मी अशा मीडियम साइजच्या फोडी करून घेते। फोडी करून घेतल्याच्या नंतर स्वच्छ त्या पाण्याने धुवून घ्यायच्या। तर आज मी हा भोपळा कुकर मध्ये शिजवून घेणार आहे, म्हणून या सगळ्या भोपळ्याच्या फोडी आपण कुकर मध्ये टाकून घ्यायच्या। त्यानंतर यामध्ये 1 वाटी असं पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपण कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची। कुकर पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण भोपळा इथे चेक करून घ्यायचं की शिजलाय का नाही। इथं भोपळा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे, पण जर तुमच्याकडे थोडासा भोपळा कच्चा राहिला तर परत एकदा एक शिट्टी करून घ्या आणि भोपळा एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये गूळ टाकून घेऊ। तर इथं मी अर्धा किलो भोपळा वापरला होता म्हणून यामध्ये मी अर्धा किलोच गुळाचा वापर करते आहे। गुळाचं प्रमाण थोडंसं वर खाली किंवा कमी जास्त चालू शकतं। तर इथं असा गूळ आपण खूप चांगला एकजीव करून घ्यायचा आणि भोपळा गरम असल्यामुळे गूळ पटकन वितळतो। तुम्ही ते बघू शकता, बिलकुल मी गॅस ऑन केलेला नाहीये। तर इथं असा गूळ आपण खूप चांगला एकजीव करून घ्यायचा। तर इथं मी आज पावभाजी स्मॅशर वापरती आहे, म्हणजे भोपळा सुद्धा छान अगदी गाळ होईल, मस्त ह्याची प्युरी तयार होते। तुम्ही हवं तर रवीचा सुद्धा वापर इथं करू शकता। आता पीठ भिजवण्यासाठी हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते सगळं एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये मी टाकती आहे 1 चमचा कुटून घेतलेली बडीशोप। त्याचबरोबर मी यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर सुद्धा टाकलेली होती, पण चुकून तो व्हिडिओ स्किप झाला। आणि तसंच यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घ्यायची। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं। जसं की आपण अर्धा किलो भोपळा आणि अर्धा किलो गुळाचा वापर केलेला आहे, म्हणून आपल्याला हे संपूर्ण मिश्रण भिजवण्यासाठी 1 किलो किंवा रफली 1 किलोचा अंदाजे पीठ लागेल। ते इथं मी साधारण 5 ते 6 कप असं पीठ घेते आहे। आणि व्यवस्थित सुरुवातीला चमच्याने हे मिश्रण एकजीव करून घेऊ, कारण बऱ्यापैकी हे मिश्रण चिकट असतं। आज इथे मी जास्तच्या प्रमाणामध्ये पुऱ्या बनवल्या आहेत, पण जर तुम्हाला 1 वाटी प्रमाणामध्ये पुऱ्या करायच्या असतील तर ते प्रमाण मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। आणि ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ भिजवून घेतो त्याचप्रमाणे हे पीठ सुद्धा भिजवून घ्यायचं आहे। चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर असे मिश्रण मळून घ्या। पीठ चांगलं मळून घेतल्याच्या नंतर यामध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि परत एकदा व्यवस्थित छान असे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि असं हे मळून घेतलेलं पीठ आपण 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आणि त्यानंतरच आपण ह्याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या। त्यानंतर पुरी करण्यासाठी इथं मी असा मोठा पिठाचा गोळा घेतला, त्याला थोडंसं आपण कोरड्या पिठातनं घोळवून घ्यायचं। तर जशी आपण चपाती लाटतो अगदी तशीच लाटायची, पण थोडीशी जाडसर अशी चपाती आपण लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जे ह्या पद्धतीने नसेल बनवायचं तर तुम्ही छोटे पिठाचे पेढे बनवून छोटे छोटे पुऱ्या सुद्धा लाटून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बनवतो तेव्हा सगळ्या पुऱ्या आपल्या छान एकसारख्या दिसतात। इथं मी आज पुरी बनवण्यासाठी असा ग्लासचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखाद्या डब्याचं झाकण किंवा मग मोल्डचा सुद्धा वापर करू शकता। आणि जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि अगदी याच पद्धतीने बाकी सगळ्या पुऱ्या आपण बनवून घेणार आहोत।
मुलांना आपल्या असं नॉर्मल पुऱ्या खायला आवडत नाही, पण तुम्ही त्यांना वेगवेगळ्या शेपच्या स्टार शेप किंवा ट्रायंगल स्क्वेअर शेपमध्ये अशा पुऱ्या कट करून देऊ शकता. टिफिनसाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. पुऱ्या तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती पुऱ्या तळून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या पुऱ्या छान टम्माशा फुगतील. पुऱ्या किंवा घारगे तळत असताना जर का आपण खूप मोठ्या गॅसवर त्या तळल्या तर पुऱ्या चांगल्या फुगणार नाहीत आणि व्यवस्थित त्या आतपर्यंत शेकणारसुद्धा नाहीत. म्हणून ही टिप नक्की लक्षात घ्या की मीडियम फ्लेमवरती पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्हीही बाजूनी चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. इथं मस्त छान अशा पुऱ्या तळून घेतल्या. आता व्यवस्थित ह्याच्यामधलं संपूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि ह्या पुऱ्या आता आपण चाळणीवरती काढून घेऊ. तुम्ही हवं तर टिश्यू पेपरसुद्धा इथं वापर करू शकता आणि अगदी ह्याच पद्धतीने बाकी सगळ्या अशा पुऱ्या आपण तळून घ्यायच्या. तर इथं असे भोपळ्याचे घारगे आपण 8 ते 10 दिवस ठेवून खाऊ शकतो, बिलकुल ते खराब होणार नाहीत. तर तुम्ही ते बघू शकता किती छान मस्त टम्म असे आपले घारगे फुललेले आहेत. तेलकटसुद्धा नाही आहेत, कमी तेलकट असे घारगे तयार होतात आणि अगदी परफेक्ट असे घारगे होण्यासाठी एकदा नक्की रेसिपी करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा. थँक्यू.